शुक्ला तुक्याला पोलीस स्टेशन मध्ये आणतात. रमाकांत तुक्याकडे येऊन विचारतात, गावात जे काही घडतंय त्याबद्दल तुला काही सांगायचंय का? तुक्या त्याच्या जाती विरुद्ध काहीही बोलायला तयार नसतो. कोंड्याचं पोस्टमॉर्टेम होतं. शुक्ला बॉडी त्याच्या भावाला यशवंतला द्यायला सांगतात. रमाकांत बाहेर येऊन नवाथीला पुन्हा शंकरला भेटायला सांगतात. ते त्याला म्हणतात, पण यावेळी मी सांगेन तसंच करायचं. आपल्याकडे जप्त केलेला चरस गांजा आहे का ते विचारतात. शुक्ला यशवंतची चौकशी करतात. तेव्हा त्यांना कळतं की मृत कोंड्याची आई म्हणजे शेषाबाई आहे. शुक्ला यशवंतला विचारतात, तू तुझ्या भावाला शेवटचं केव्हा पाहिलं होतंस? तो म्हणतो, परवा समिंदरी बाईच्या घरी पाहिलं होतं. तो तिथे कामाला होता. समिंदरी बाईने बकरी हरवली म्हणून त्याला खदाणीत पाठवलं होतं. त्याला तिथे जायची फार भीती वाटत होती. तेवढ्यात शेषाबाईचा भाऊ सोपान यशवंतकडे येतो. शुक्ला अंबादासला म्हणतात, रुक्मिणीबाईच्या वाड्यावर कामाला आहे ना? तो हो म्हणतो. सोपान हा शेषाबाईचा भाऊ असतो. तुक्या निर्दोष असताना त्याला अटक का केली हे विचारायला कमळीची टीचर जान्हवी पोलीस स्टेशनला येते. एक लेडी कॉन्स्टेबल रमाकांतना तिची ओळख सांगते. वस्तीतल्या मुलांना या शिकवतात म्हणून यांना तुक्याचा पुळका आहे त्या म्हणतात. रमाकांत म्हणतात, त्याला दारिया बुवाच्या वेशातच आम्ही अटक केली आहे. त्यामुळे असं अजिबात समजू नका की आम्ही एका निष्पाप जीवाला पुराव्याशिवाय त्रास देतोय. या मानवत प्रकरणात तुक्याकडून काहीतरी महत्वाची माहिती मिळू शकते. सगळी चौकशी करून जर तो निर्दोष असेल तर आम्ही त्याला सोडून देऊ, पण तो कशालाही दाद देत नाही. जान्हवी म्हणते, तुक्या नेहमी माझ्याशी खरं बोलतो. मी बोलू का त्याच्याशी? रमाकांत तिला परवानगी देतात. चिठ्ठी काढून तिच्या हातात देत ते म्हणतात, त्याला या चिठ्ठीबद्दल विचारा. याचा अर्थ काय? ती तुक्याला भेटायला जाते. शुक्ला रमाकांतना येऊन सांगतात, कोंड्या समिंदरी बाईकडे बकरी चरायला जायचा. खून कोणी केला असेल याचं उत्तर रमाकांत यांना सापडलेलं असतं. ते सहकार्यांना म्हणतात, आता आपण केस सॉल्व्ह करायच्या अगदी जवळ आहोत. पाकटकर समिंदरीची चौकशी करायला येतात. ती म्हणते, हो तो माझ्याकडे यायचा बकऱ्या चरायला, पण हे कुणी आणि कसं केलं हे मी कसं सांगणार? मला जे माहित होतं ते सांगितलं. उगाच परत इथे येऊ तुमचा आणि माझा वेळ घालवू नका. वाकटकर निघतात, पण समिंदरी मात्र हादरलेली असते. जान्हवी तुक्याला भेटते. ती त्याला विचारते, ते 7 खून त्यांच्यापैकी तू कोणाला मारलायस का? कोंड्याचा खून तू केलायस का? ती चिठ्ठी दाखवून म्हणते, दुसऱ्या खुनानंतर पोलिसांना ही चिठ्ठी कोणीतरी पाठवली आहे. त्यात लिहिलंय ते ती वाचून दाखवते. अकरा बकरा उकरा याचा अर्थ काय ती विचारते, पण तो तरीही गप्पच असतो. ती रमाकांतना म्हणते, मला वाटलं होतं की तो माझ्याशी तरी बोलेल, पण तो काहीच बोलला नाही. ती त्यांचा निरोप घेते. उत्तमरावाचा अड्डा वाड्यातूनच चालू होतो. समिंदरी त्याला म्हणते, आज पोलीस माझ्या घरापाशी आले आहेत. मला काय झालं तर माझ्या लेकीचा सांभाळ करणार आहे तुम्ही? तो तिला म्हणतो, मला उलट बोललीस तर लेकी सकट फुकून टाकीन तुला. नवाथे शंकरला येऊन भेटतो. तो त्याला विचारतो, मानवत मध्ये मर्डर झाले त्यात तुम्ही तर नाही ना? पोलिसांना सरळ सांगून टाका. माफीचा साक्षीदार व्हा. तुम्हाला बाहेर काढायची जबाबदारी माझी. मी एक पण खून केला नाही, पण त्यापेक्षाही खूप मोठं पाप केलंय मी. शंकर म्हणतो, त्या गणपतला विचारा. नवाथे रमाकांतना घडलेला प्रकार सांगायला येतो. तो म्हणतो, हा बहुतेक गणपत साळवे असू शकतो. ते नवाथेला सांगतात, वाकटकरांना गणपत साळवेला ट्रॅक करायला सांगा. गावातला दारूचा धंदा पुन्हा चालू झालाय का ते विचारतात. नवाथे हो म्हणतो. वाकटकर गणपत साळवेच्या घरी येतात. त्याची बायको सांगते, ते 8 महिने झाले तरी घरी आलेले नाही. ते स्वतःचा नंबर तिला देतात. काही कॉन्टॅक्ट झालं तर हा नंबर त्यांना द्या ते सांगतात. ती लगेच तो नंबर आगीत टाकून देते. शुक्ला रात्री रमाकांत यांच्याकडे येतात. कोंड्याच्या खुनाबद्दल पक्की खबर आहे ते सांगतात. कोंड्याच्या खुनाचा साक्षीदार त्यांना सापडतो. तो साक्षीदार असतो बाबू. शुक्ला बाबूला खूप विचारायचा प्रयत्न करतात, पण तो काहीच बोलत नाही. तेव्हा एक पोलीस संगप्पा रमाकांतना म्हणतात, नाही बोलणार तो. मी 10 वेळा विचारलं तेव्हा एकदा कुठे तोंड उघडलं त्याने. कोंड्याची बॉडी सापडली तेव्हा तिकडे खदानीत सगळे जमले होते. मीही तिथेच होतो. समिंदरी बाबू जवळ येऊन बोलली, जर तू कोणासमोर तोंड उघडलंस तर तुझी पण गत कोंड्यासारखीच होईल. त्याची आई त्याला तिथून घेऊन गेली. मी त्यांच्या मागावर गेलो. दुसऱ्या दिवशी त्याला शाळेत जाताना एकटं गाठलं तेव्हा त्याने तोंड उघडलं. याने कोंड्याचा खून होताना पाहिलंय. जाती बाहेर बोलला. हे जर बाहेर कळलं तर त्याच्या जीवाला धोका आहे. रमाकांत शुक्लांना बोलवून सांगतात, बाबूच्या आईला उद्या गेस्ट हाऊस वर बोलवून घ्या. बाबूला आपल्या प्रोटेक्शन मध्ये ठेवा. दुसऱ्या दिवशी बाबूची आई गेस्ट हाऊस वर येते. रमाकांत तिला दिलासा देतात, हा इथे प्रोटेक्शन मध्ये आहे, तुम्ही काळजी करू नका. कमळी रात्र झाली तरी शाळेतच असते. समिंदरी तिला घरी न्यायला येते. कामाची खूप गडबड आहे असं ती टीचरला सांगते. पोलिसांच्या गाडीतून आलेल्या बाबूच्या आईला समिंदरी बघते. तिला शिवी घालत तिथून नेते. रमाकांत बरपेट जेवू घातल्यानंतर बाबूला सांगतात, तू जर मला सगळं सांगितलंस तर तुझी पण सुट्टी इकडून लवकर होईल. तुला शाळेतही जायला मिळेल. त्याला घेऊन ते बाहेर येतात. त्याला विश्वासात घेतल्यावर तो बोलता होतो. तो म्हणतो, मी घरी जात होतो तेव्हा मला कोंड्या दिसला. खूप रडत होता तो. समिंदरी बाईची बकरी तिने खदानीत शोधायला सांगितलीये असं म्हणत होता. तो माझ्या बरोबर चल म्हणाला, पण मी नाही म्हटलं आणि पुढे गेलो. तिथे मला समिंदरी बाई 2 माणसांबरोबर दिसली. मी त्या माणसांना ओळखत नाही, पण तिने मला पकडलं. खदानीकडे आम्ही आलो. बाईने मला धमकावलं. ती दोघं कोंड्याच्या मागे गेली. कोंड्या संपला. रमाकांत बाबूला म्हणतात, हे असंच्या असं उद्या मॅजिस्ट्रेट साहेबांसमोर सांगशील का? बाबू तयार होतो. समिंदरी बाबूच्या आईला उत्तमरावाच्या वाड्यावर घेऊन येते. बाबूला गेस्ट हाऊस मध्ये ठेवलंय ती सांगते. ती निघून गेल्यावर रुक्मिणी समिंदरीला म्हणते, तिथेच का नाही मारून
मारून टाकलंस त्याला. तुक्याला भेटायला उत्तमराव, रुक्मिणी पोलीस स्टेशन मध्ये येतात. रुक्मिणी त्याला धमकी देते, जातीच्या विरोधात गेलास तर गाठ माझ्याशी आहे. पोलीस स्टेशनच्या दारातच रमाकांत आणि उत्तमराव समोरासमोर येतात. गेस्ट हाऊस मधून बाबूला पळवलेलं असतं. इथे वाकडकरांचा माणूस गणपत साळवेकडे आलेलं पत्र घेऊन त्यांना देतो. रमाकांतना बाबूला पळवल्याची न्यूज समजते. ते ऍडिशनल फोर्स मागवून घ्यायला सांगतात. अख्खं गाव पिंजून काढा ते इन्स्ट्रक्शन्स देतात. पुढच्या 8 तासात बाबू आपल्या हाताला लागला पाहिजे. तो एकच आय विटनेस आहे. आपण त्याला गमावू शकत नाही. समिंदरी, उत्तमराव यांच्या घरावर दाट टाकली जाते. सगळ्या वाहनांचं चेकिंग होतं. डॉग स्क्वॉडला घेऊन वस्तीवर शोधलं जातं. गावात कर्फ्यू लावला जातो. रमाकांतना बाबू बद्दलचं वाईट स्वप्न पडतं. रमाकांत दचकून जागे होतात. त्यांच्या पुढ्यात वाकडकर बसलेले असतात. ते सांगतात, गणपत हाती लागला नाही, पण हे पत्र येतं. मानवतची माहिती सतत मागवत असतो. गोष्टीवाला डॉक्टर या नावाने. इथे कमळीची विसरलेली वही घेऊन जान्हवी निघते. पण अचानक तिची वही उघडून बघते आणि तडक पोलीस स्टेशनला निघते. ती रमाकांतना म्हणते, तुम्ही जी चिठ्ठी दाखवली होती ते अक्षर कमळीचंच आहे. ती वही रमाकांतना दाखवते. समिंदरीने हे तिच्याकडून लिहून घेतलं असावं, ती म्हणते. रमाकांत अक्षर मॅच करतात. परफेक्ट मॅच, ते म्हणतात. वाकडकर म्हणतात, म्हणजे दुसऱ्या खुनानंतर समिंदरी बाईनेच पोलिसांना अलर्ट केलं होतं. रमाकांत जान्हवीकडे एक मदत मागतात. ती परत तुक्याला विचारायला येते, बाबूला कोणी पळवलंय. तो जातीच्या विरोधात काहीच बोलायला तयार होत नाही, पण तो तिला एक स्टोरी सांगतो. जेलमध्ये असताना माझी एका बरोबर दुश्मनी होती. जान्हवी तुक्याने सांगितलेली गोष्ट रमाकांत यांना सांगते. तुक्या जेलमध्ये असताना गांजाचा धंदा करायचा, पण कधी पकडला गेला नाही, कारण वॉर्डन सगळ्यांची तपासणी करायचा, फक्त एकाला सोडून. त्याच्या दुश्मनलाच त्याने पार्टनर करून घेतला होता. तुक्याला नक्की काय सांगायचंय ते रमाकांत यांना कळतं. ते पत्रकार शेषराव याला भेटायला त्याच्या घरी जातात आणि सरळच विचारतात, आजकाल उत्तमरावाचं नाव गायब आहे तुमच्या बातम्यांमधून. तो हसण्यावरी नेतो. निघताना ते शेषरावला विचारतात, या समोरच्या जमिनीत तुमच्या आणि उत्तमरावामध्ये कोर्टकेस सुरू आहे ना, मग ही जमीन तुम्ही वापरायला सुरुवात कशी केली? इथे आल्यापासून स्पिरिट सारखा कसला तरी वास येतो आहे. तो म्हणतो, बाहेर रंगरंगोटी चालली आहे, त्याचा वास असेल. ते शेषरावाला विचारतात, तुम्हाला खरंच काही सांगायचं नाही? तो नाही म्हणतो. रमाकांत यांच्या एका इशाऱ्यावर अंबादास शिट्टी वाजवतो. सगळी पोलीस यंत्रणा उत्तमरावाच्या जमिनीमध्ये घुसते. दोघे सापडतात, बजा आणि पल्या. तिसऱ्याला पळताना रमाकांत त्याला गोळी मारतात. बाबू शेषरावाच्या घरात सापडतो. रमाकांतचं एक मिशन पत्ते झालेलं असतं. शेषरावाला अंबादास फटका मारून चलायला सांगतो. रमाकांत समिंदरीच्या घरी जातात. तिला म्हणतात, बाबूला आम्ही ताब्यात घेतलंय. मॅजिस्ट्रेटकडे त्याचा जबाब नोंदवलाय. बजा आणि पल्याने तुझ्या सांगण्यावरून खून केलाय असं कबूल केलंय. कोंड्याच्या खुनाबद्दल तुला जन्मठेप किंवा फाशी होईल, पण तुझ्या मागे तुझी मुलगी, तिचं काय? तुझी माणसं तिचा सांभाळ करतील, शाळेत पाठवतील तिला. तिच्या भविष्याचं काय होणार? ती म्हणते, माझ्या पापाची सजा तिला पण होईलच ना. रमाकांत म्हणतात, असं नाही होणार. तू माफीचा साक्षीदार हो. आधीच्या 7 खुनांबद्दल जर तू खरं सांगितलंस तर तुला शिक्षा कमी होईल. कमळीचं शिक्षणही चालू राहील. याची सगळी व्यवस्था मी पाहीन. ती म्हणते, आधीच्या 7 खुनांबद्दल मला माहित नाही. कोंड्याच्या खुनाबद्दल मला जेलमध्ये टाका, फाशी द्या, काही करा. त्याने माझी बकरी मारली, मी त्याला मारलं. समिंदरीला अटक होते. शुक्ला विचारतात, सर आता तुम्ही मुंबईला जाणार का? रमाकांत म्हणतात, उद्या पहाटे ट्रेन आहे माझी. समिंदरी हे ऐकते. मानवत मधलं खुनाचं सत्र आपण सॉल्व्ह करू शकलो नाही ही रमाकांत यांची खंत असते. वाकडकर म्हणतात, आपण आशा सोडायला नको. केस सॉल्व्ह न झाल्यामुळे ते हताश असतात. रमाकांत घरी येतात. त्यांची बायको त्यांना विचारते, केस सॉल्व्ह झाली का? इतक्या मुलींचे झालेले खून पाहून ते स्वतःच्या मुलीची चौकशी करतात. बायको म्हणते, शाळेत गेलीये. ते म्हणतात, मी दमलोय, थोडा वेळ पडतो. आदल्या दिवशी दुपारी झोपलेले रमाकांत दुसऱ्या दिवशी 9 वाजले तरी उठलेले नसतात. त्यांची बायको त्यांना विचारते, नक्की काय झालंय मानवत मध्ये? ते काहीच बोलत नाहीत. आवरून कार्यालयात पोचतात. तेथील कदम त्यांना सांगतात, गृहमंत्री कालपासून सतत तुमची चौकशी करतायत. काल तुमच्या केसची कोर्टात तारीख होती, साक्ष द्यायला तुम्ही हजर नव्हतात. तेव्हा रमाकांत त्यांना सांगतात, मी काल रात्रीच निघणार होतो, पण रात्री शुक्ला आले. ते म्हणाले, समिंदरीला माझ्याशी काहीतरी बोलायचं आहे. रमाकांत तिला भेटतात. ती त्यांना म्हणते, मला जे माहित आहे ते सगळं सांगायला मी तयार आहे, पण माझ्या कमळीला तुम्ही सांभाळणार म्हणाले होते ना? रमाकांत होकार देतात. ते म्हणतात, मी तुझ्या मुलीचं सगळं व्यवस्थित होतंय की नाही ते बघीन. वाकडकर स्टेटमेंट लिहून घेतात. समिंदरी सांगायला सुरुवात करते. या सगळ्याची सुरुवात रुक्मिणी आणि उत्तमरावाचा मुलगा जयंता पहिल्या बायकोपासूनचा यांच्या भांडणापासून झाली. तिच्या वाड्यातला सागवानी खांब तो उचलून नेत होता. रुक्मिणी त्याला अडवते. तो त्यांना म्हणतो, तुम्ही दोघं मेल्यावर सगळं माझ्याच नावावर होणार आहे. रुक्मिणी म्हणते, मला मूल नाही म्हणून त्याची हिंमत झाली एवढं बोलायची. उत्तमराव म्हणतो, काचूबाकूने सांगितलेले सगळे उपाय केले, तुला मुंबईच्या डॉक्टरकडे नेऊन तपासलं, पण नसतं एखाद्याच्या नशिबात पोर. तिचं हे दुःख समिंदरी पाहत असते. दुसऱ्या दिवशी गणपत घरी येतो. तो उत्तमरावाला सांगतो, माझ्या उपायांनी दगडाला सुद्धा मूल होईल आणि नाही झालं तर पैसे वापस. समिंदरी म्हणते, पुढे गणपत साळवेचं काय झालं हे मला माहित नाही, पण त्यानंतरच्या अमावास्येला घरी पूजा बांधल्याचं कळलं. मी नव्हते तेव्हा तिथे. त्यानंतर गयाबाई आणि शकिलाचा मर्डर झाला. यात उत्तमराव, रुक्मिणी आणि गणपत यांचा हात असेल असा तिला संशय आला. ती म्हणते, रुक्मिणी अक्का काहीतरी लपवते असं मला वाटत होतं, म्हणून सोपानाला मी माझ्याकडे बोलवलं. रमाकांत विचारतात, सोपान तर
उत्तमरावाचा खास. मग तो तुला का माहिती देईल? ती म्हणते त्याचा जीव आहे माझ्यावर. मला नवऱ्याने टाकल्यापासून माझ्या घरी त्याचं येणं जाणं आहे. मी त्याला हात खर्च सुद्धा देते. त्याच्या बहिणीला शेषाबाईला मीच डेअरीत कामाला ठेवली. शुक्ला मध्येच विचारतात असं असून सुद्धा तू शेषाबाईच्या मुलाचा कोंड्याचा जीव घेतलास? वाकटकर विचारतात हा गणपत साळवे कुठे सापडेल? ते तिथे जाऊन धाड टाकतात. गणपत पुरता अडकतो. रमाकांत चौकीवर येतात. तो त्यांना सगळं खरं सांगायला तयार होतो. तो म्हणतो काचू बाकू मला मानवत मध्ये घुसू देत नव्हता. माझा लांबचा पाहुणा शंकर उत्तमरावाकडे कामाला होता. त्याच्याकडून मला रुक्मिणीबाई पोरासाठी प्रयत्न करतेय असं कळलं. शंकर बरोबर सामील होत मी एक नाटक केलं. वाड्यात एक शक्ती आहे. जोपर्यंत तिला काय हवंय ते कळत नाही तोपर्यंत आपण पुढे जाऊ शकत नाही. त्यासाठी मला तुमच्यापैकी कुणाला तरी माध्यम म्हणून वापर करावा लागेल असं त्यांना सांगितलं. ती शक्ती माणसाच्या अंगात घुसून तिचं म्हणणं सांगेल. ठरल्याप्रमाणे शंकर तयार झाला. पिंपळावरचा मुंजा त्याच्या अंगात आला. जोपर्यंत मला शांत करत नाही कोणाचाच वंश मी वाढवणार नाही. पारावर रोज दिवाबत्ती करायला सांगितली. पाळी न आलेल्या पोरीला मारून तिच्या गुप्तांगातलं रक्त या मुंजाला वाहिलं की रुक्मिणीबाईला पोर होईल असं सांगितलं. सोपान समिंदरीला म्हणतो या सगळ्याला उत्तमरावाचा विरोध होता. पण रुक्मिणीबाई पुढे त्याचं काय चालतंय? काही करून रुक्मिणीला मूल हवं होतं. ती यासाठी पैसे देऊन सोपान आणि यशवंतला तयार करते. समिंदरी म्हणते खरं तर त्यांना मर्डर करायचा नव्हता पण उत्तमराव पैसे आणि बॉटल देतो म्हटल्यावर त्यांची नियत फिरली. यशवंतने गयाबाईला मारायच्या अगोदर तिच्यावर रेप केला. गणपत म्हणतो मला वाटलं नरबळी सांगितल्यावर हे लोक नरबळी देणार नाहीत पण उत्तमरावाचा निरोप आला. रुक्मिणीने बॉटल मला दिली. खरं तर माझी फार टरकली होती पण त्यावेळी मी वेळ निभावून नेली. पांढऱ्याच्या मंदिरापाशी बॉडी टाकायला सांगितली. त्यानंतरही गुण येईना म्हणून उत्तमरावाने विचारलं तेव्हा सांगितलं भाग कमी पडला मुंजाला. मग सोपान म्हणतो आम्ही दुसरा मर्डर केला. दोनदा मर्डर करून रक्त मुंजाला दिलं तरीही रुक्मिणीला विटाळ आला नाही. शेवटी गणपतला बोलावून घेतलं. उत्तमराव पैसे परत मागायला लागला. गणपतने यशवंतने बलात्कार केल्याचा पेपर दाखवून सांगितलं असं केल्यावर गुण कसा येणार? मी परत उपाय करायला सांगितला. नवीन कुमारिका गाठायची. उत्तमराव तयार नव्हता. तो म्हणाला तू पैसे पण नको देऊस आणि काही करू पण नकोस आमच्यासाठी. आता उत्तमरावाला पटवायचं कसं? मग आणखीन एक गोष्ट सांगितली. या पिंपळाखाली खजिना दडलाय. वर्षानुवर्ष मुंजा त्याची राखण करतोय. याला कंटाळा आलाय त्याच्या कामाचा म्हणून तुमच्यावर कोपला येतो. तो खजिना बाहेर काढून त्या मुंजाला मोकळा केला की रुक्मिणीबाईच्या पदरात पोर असेल. एका दगडात दोन पक्षी. तुम्हाला खजिना आणि रुक्मिणीबाईला पोर. खजिनाच्या लालसेपोटी उत्तमराव तयार झाला. समिंदरी सांगते 8-10 दिवसांनी परत गणपत बंगाली विद्या शिकून आला. यावेळी बाईचं रक्त मुंजाला द्यावं लागेल म्हणाला. टोटल 10 बळी द्यावे लागतील. दोघेही तयार झाले. रमाकांत तिला विचारतात यानंतर तू पत्र पाठवलं होतंस ना? ती हो म्हणते. पण परांजनी काहीच केलं नाही ती म्हणते. त्यानंतर तिसरा खून झाला. रमाकांत म्हणतात एका पूजेनंतर ठरलं होतं ना? तरी सुद्धा अजून एक? गणपत म्हणतो माझ्या मुलीला लहानपणापासून टीबी आहे. ट्रीटमेंटसाठी वरचेवर पैसे लागतात. पूजेचे 100 रुपये ठरले होते. रमाकांत म्हणतात तुझ्या मुलीला वाचवण्यासाठी इतर मुलींचे बळी दिलेस तू. चौथ्या मुलीच्या देहाची एवढी विटंबना का केलीस? गणपत सांगतो जाणता आहे मी. काहीतरी करून दाखवायला नको का? यानंतर महापूजा सुद्धा घातली पण खजिन्याचा अंडा काही वर आला नाही. उत्तमरावाची मात्र चिडचिड होऊ लागली. चौथ्या खुनानंतर सीआयडी पोंक्षे सरांनी उत्तमराव आणि रुक्मिणीबाईला जेलमध्ये टाकलं म्हणून मी इथून पळून गेलो. वाकडकर विचारतात जर तू इथे नव्हतास तर इतके बाकीचे खून का झाले? गणपत म्हणतो कुठला तरी दुसरा जाणता त्यांनी शोधला असणार. समिंदरी रमाकांतना सांगते त्यांना भेटायला मी जेलमध्ये गेली होती तेव्हा रुक्मिणीने मला आधीच्या खुनांबद्दल सांगितलं. मी पण पहिल्यांदाच ऐकतेय असं दाखवलं. रुक्मिणीने सांगितलं आम्ही जेलात असताना अजून एक मुलगा पाडायचा म्हणजे पोलिसांची खात्री पटेल की खून आम्ही केलेले नाहीत. मी सोपानाला तिचा निरोप दिला पण तो नाही म्हणाला. यशवंत केव्हाच पळून गेला होता. रमाकांत विचारतात मग पुढचे खून कोणी केले? समिंदरी तुक्याकडे हे काम सोपवते. रमाकांत म्हणतात म्हणजे पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी बाकीचे खून झाले आहेत. समिंदरी म्हणते आजपर्यंत वेगवेगळ्या जातीतल्या बायकांचे खून झाले होते पण बराटेकडचं कोणीतरी हवं होतं. मग पार्वती बराटे हिचा खून झाला. यामुळे पोलिसांचा उत्तमराव आणि रुक्मिणीवरचा संशय मिटला आणि म्हणून ते सुटले. रमाकांत तिला विचारतात मग कोंड्याचा खून का केला? ती म्हणते रुक्मिणीबाई म्हणाली आजपर्यंत सगळे खून बायका पोरींचे केले होते. त्यात आता पूजाविधी यांच्यावर पण त्यांना संशय येतो आहे. उत्तमराव म्हणतो तू जवळच्या एका लहान मुलाचा मर्डर करायचा म्हणजे कुलकर्णीचा आपल्यावरचा संशय मिटेल आणि तो मुंबईला परत जाईल. तो नजीकचा पोरगा म्हणजे कोंड्या. उत्तमरावाने धमकी दिली जर तुला जमणार नाही तर कोंड्याच्या जागी तुझ्या कमळीचा विचार करावा लागेल. रुक्मिणी म्हणते 15 रुपये आणि क्वार्टरला 50 माणसं मिळतील. रुक्मिणीने सोपानाला पैसे दिले आणि म्हणाली तू नाही तर दुसरं कोणीतरी करेल. पैसे आणि क्वार्टर त्याच्या हातात दिली. सविंदरी सांगते मी बजा आणि पल्याला कामाला लावलं आणि कोंड्याला मारलं. रमाकांत विचारतात मग बाबूला का नाही मारलं? इथे जागोजागी पोलीस होते म्हणून त्याला मानवत बाहेर नेऊन मारायचं ठरलं. शुक्ला विचारतात त्यांनी खरंच कमळीला पण मारलं असतं? ती म्हणते काय भरोसा? मी कमळीसाठी तयार झाले. माझी बहीण तिचा सांभाळ करेल असं मला वाटलं नाही. त्या वाड्यात माझ्या पोरीने नको नको ते बघितलंय. मी कोणावरच भरोसा ठेवला नाही पण तुमच्यावर ठेवतेय. माझ्या पोरीला जपा. रमाकांत तिला सांगतात दुपारी शुक्ला तुला मॅजिस्ट्रेट कडे घेऊन जातील. तिथे हे सगळं सांगायचं. ती
तिथे तुझा जबाब नोंदवला जाईल. त्यानंतर तू माफीचा साक्षीदार होण्याची प्रक्रिया सुरू करू आपण. रमाकांत गजमांना म्हणतात, आपण ही केस जरी सॉल्व्ह केली असली तरी अशा घटना भविष्यात सुद्धा घडत राहतील. त्या थांबवण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. आरोपी पकडले जातात, मारेकऱ्यांना फाशी होते, काचू काकू मोलमजुरी करायला लागतो, शुक्लांची बढती होते. कमळीला घेऊन रमाकांत समिंदरीकडे येतात. जगात वाईटपणा आहे तिथे चांगुलपणा सुद्धा आहे.